नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी माधुरी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती. कशा आहेत सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असताल, हो की नाही. तर आज दिवसाची सुरुवात छान अशी देवाच्या देवपूजेने केलेली होती. कारण सकाळी उठल्याबरोबर ना फुलवाले दादा आले होते आणि त्यांचे फुले पाहून ना मन अगदी प्रसन्न झालं. म्हणून पटकन फुलं घेऊन आले आणि म्हटलं चला आता देवाची पूजा करून घ्यावी. म्हणून सकाळ सकाळ देवाची छान पूजा केली. देवाची छान अशी देवपूजा करून घेऊन म्हटलं चला आता आपल्या कामाला सुरुवात करावी. कारण उन्हाळा संपत आला तरीही माझ्याच्याने काय उन्हाळा कामाला सुरुवातच करायला झाली नाही. कामांची एवढी सगळी धावपळ असते ना, त्यामुळे काय करायचं आणि काय नाही हे राहून जातं. तर म्हटलं चला सांडग्यापासून सुरुवात करावी. म्हणून इथं मी सांडग्याचं पीठ दळलं होतं आणि त्यासाठी नाही इथे मी बघा घेतलं होतं हिरवी मिरची, पुदिना, लसूण घेतलेला होता, लाल तिखट, हळद आणि जिरे आणि चवीनुसार मीठ. तर एवढं सगळं मिक्सरमध्ये मी घालून घेतलेलं होतं आणि ते आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे. खरं तर या सांडग्याचा एक खूप मोठा किस्सा माझ्यासोबत झाला. मी शेजारच्या ताईंकडे नाही सगळं डाळी मिक्स करून, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि मटकीची डाळ हे सगळ्या डाळी मी मिक्स करून त्यांना दळण्यासाठी दिल्या. तर ते त्यांनी जर पापडाचं पीठ असतं ना तशा पद्धतीने मला ते पापडासारखं पीठ दळून दिलं. आता म्हटलं या पिठाचं काय करायचं, कारण एवढं सगळं चिकट पीठ होतं ना ते, त्याचं काय करावं हा माझं काय म्हणजे डोकं चालत नव्हतं. आणि मग त्यानंतर मी बोलता बोलता असंच मम्मीला बोलून गेले की अगं ते सांडग्याचं पीठ दिलं होतं पण त्यांनी पापडासारखं दळून दिलं, तर आता मी त्याचं काय करू. तर मग मला मम्मी बोलली होती की तुझ्याकडे डाळी असतील तर तू मिक्सरमध्ये फिरून घे, थोडंसं जाड भरड आणि मग त्यामध्ये हे पीठ मिक्स कर आणि त्याचे सांडगे तोड, तर तसे पण सांडगे येतील. मग म्हटलं चला आता काही आपल्याला वाया जायचं म्हटलं की थोडंसं वाईट वाटतं, हो की नाही. आपण एवढं कष्टाने सगळं कमवतो आणि मग ते असंच टाकून द्यायला नको वाटतं. तर इथे मग मी काय केलं, ते सगळं मम्मीने सांगितलं त्या पद्धतीने इथे करून घेतलं आणि मग हे सगळं वाटण जे आपण टाकलेलं होतं ते मी बारीक करून घेतलं. ओवा वगैरे टाकलेलं सगळं त्यात टाकून घेतलं आणि हे सगळं छान असं बारीक करून घेतलं. तर मिक्सरच्या भांड्याने थोडं थोडं करून इथे पाणी टाका असं मला मम्मी बोलली होती. खरं तरी उन्हाळा कामं मी जास्त काही बनवत नाही इथे. गावाकडे गेल्यानंतर सासूबाईंना आणि मी आम्ही दोघी बनवत असतो. पण यावर्षी ना थोडंसं लेट मी जाणार होते कारण मुलांची एक्झाम चालू होती, त्यामुळे जायला मला थोडासा वेळ होता. म्हटलं आपण आहे तर आता बनवून घेऊया, म्हणून इथे मी बनवायला घेतलं. तर पीठ बघा तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं जाड भरडलेलं होतं मी. आणि हे मी डाळी 2 मिक्स केल्यानंतर तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ, तर त्यांना मी ते भरडून टाकलं. आणि हे पाहताय ते असं पीठ त्यांनी इतकं बारीक पीठ करून दिलेलं होतं, त्यामुळे म्हटलं आता हे पीठ वायाला जाते काय. पण मम्मी बोलली की असं कर. मग म्हटलं चला ठीक आहे, काहीतरी करून त्याचं कारणे लावा, म्हणून इथे मी ते सगळं सांगितल्याप्रमाणे करायला घेतलं आणि पीठ मळायला घेतलं. आता पीठ मळताना सुद्धा ना ते माझ्याकडून थोडंसं वरती सांडलं, कारण मी असं ते हाताने असं मळून घेत होते आणि ते हातावर इतकं बारीक पीठ होतं की जसं काही पापडाचं पीठ आहे तर थोडंसं दाबलं तर सगळं किचन भरलं. म्हणजे असं कुठलंही काम करायला गेलं ना तर नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न म्हणतो ना आपण, अगदी तसं झालं होतं माझं. एक तर सुरुवातीला पीठ एकदमच बारीक दळून दिलं त्या ताईंनी आणि म्हटलं चला आता थोडंसं चिकट लागत होतं मला आणि थोडंसं पातळ पण झालं. म्हटलं आता थोडंसं पीठ घ्यायचं आणि मग मळायचं. तर करायला गेले एक तर बघा अशा पद्धतीचं हे सगळंच माझं होऊन बसलं. म्हणजे काही म्हणतात ना, काही गोष्टी आपल्याला म्हणजे दिवसभर आपल्या मागं अशाच काहीतरी घडत राहतात, हो की नाही. तसंच माझं हे झालं होतं. कारण आज सकाळपासूनच उठल्यापासून ना काही नवीनच असं घडतच होतं. तर इथे मी पीठ सगळं व्यवस्थित असं मळून घेतलं आणि त्यात मटकीची डाळ असल्यामुळे ना खूप चिकट हे पीठ होतं सांडग्याचं पीठ आपलं. आणि म्हटलं छोटे छोटे करून आता सांडगे तोडून घ्यायचे. खरं तर आता एकटीला एवढं सगळं करायचं म्हटलं ना थोडंसं लोड येतो कामांचा, कारण मुलांची मध्ये मध्ये चालू असते आणि त्या दोघांना हँडल करत करत हे उन्हाळं काम करायचं म्हणजे माझ्या थोडंसं जीवावरच येतं. म्हणून शक्यतो मी मम्मीकडून किंवा सासरे दोन्हीकडूनही उन्हाळं काम घेऊन येत असते. मी स्वतःच्या अंगावरती असं कधी उन्हाळं काम बनवत नाही. पण यावर्षी मी ठरवलं होतं की आपले आपणच बनवायचं, कारण दुसऱ्याकडून आलं की ते थोड्याशाच प्रमाणात येतं आणि मग मला काय ते वर्षभर पुरत नाही. म्हणून मग मी यावर्षी ठरवलंच होतं की म्हटलं चला आता आपण यावर्षी आपल्याला जमल तेवढं उन्हाळं काम बनवायचं, म्हणजे चिप्स वगैरे म्हणा, पापड्या, साबुदाणा. तर इथं मी साबुदाण्याचे सांडगे केले होते तर ते साईंनी खाऊन पण टाकले, कारण त्याला खूप आवडले ते. तर त्याने ते म्हणजे संपून सुद्धा टाकले. तर म्हटलं चला आता सांडगे पण करा. आता खरं तर मला पण आवडत नाहीत, पण एखाद्या टायमाला भाजी होऊन जाते आपली सांडग्याची, हो की नाही. आणि मग सासऱ्यांना पण खूप आवडतात, त्यामुळे इथे मी सांडग्याचं पीठ मळून घेतलेलं होतं. त्यामुळे नाही इथं मी पटकन असं पीठ मळून घेतलं. थोडंसं चिकट झालं होतं आणि पातळ झालं होतं, त्यामुळे आणखी थोडंसं पीठ मी यामध्ये घेतलं आणि व्यवस्थित असं सगळं पीठ मऊ करून घेतलं, एकजीव करून घेतलं. आता या सगळ्यामध्ये ना मला माझी लहानपणीची आठवण झाली, कारण आम्ही ना एकत्र कुटुंब होतो. असं 20-25 लोक आम्ही सगळे, चुलते वगैरे आम्ही सगळे एकत्र होतो. आणि मग आम्ही बहिणी काय करायचो, आम्ही दोघी बहिणी मी असं राहायचो आम्ही सगळे.
तर आम्ही सगळे ना वरती टेरेसवरती, म्हणजे आमचं जुनं घर, म्हणजे जे माळवादाचं घर म्हणतो, आता तुम्ही काय म्हणता ते मला माहीत नाही, पण मातीचं घर. आता आमच्या इकडं माळवादाचे घरं म्हणतात, तर तुमच्या इकडं त्याला काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर त्या घरांच्या वरती आम्ही ना हे उन्हाळकाम करायचो. तर शाळेमधून आल्यानंतर ना आम्हाला हे त्यावेळेस इंटरेस्ट यायचा की या गोष्टी आपल्याला करायला देतात बाबा, आपण पण तोडतोय. तर आता या गोष्टी करायचा खरंच खूप कंटाळा येतो, पण आता ही जबाबदारी झालेली आहे, आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात, कारण आपले कर्तव्य आहेत कामं करायची. उन्हाळा काम आपण कोणाला मागणार, आणि विकतचं किती आणणार असं होतं ना, विकत आणलेलं आपल्याला जास्त पुरत पण नाही. म्हणून म्हटलं चला आपण आता शिकवावं, म्हणजे आता किती दिवस आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहणार. म्हणून मग यावर्षी मी चांगलं ठरवलं होतं, कारण कुठली पण गोष्ट जर आपण ठरवली ना तरच होते, नाही ठरवलं तर मग ते आपण असंच आज करू उद्या करू असं होतं. पण आता ठरवलं असेल ना आपण की हे गोष्ट आज करायचीच, तर मग माणूस त्या मागे ना हातपाय धुवून लागतो म्हणतो ना आपण, तसंच. तर या मागं मी आता यावर्षी म्हटलं चला आता उन्हाळा काम आता तरी सुरुवात करावी, म्हणून मी आज इथे सांडग्याचं पीठ मळायला घेतलं. तर पीठ छान झालं होतं मळून त्याचं. मग आता म्हणजे तोडायचे पण होते, पण आता या सगळ्यामध्ये ना माझा एवढा सगळा पसारा बघून म्हटलं कधी व्हायचं. माझं भांडे वगैरे पडले होते, मुलांनी जेवण केलेलं, माझा तर असं पण उपवासच होता, मला काही खायचं नव्हतं. तर इथे हे ताटं मी घेतले, कारण बाहेर भरपूर ऊन आहे, आणि त्या उन्हामध्ये ना बाहेर जाऊन काही कामं करायची अजिबातच इच्छा होत नाही. म्हटलं चला ताटांमध्ये आपण तोडूया आणि नंतर उन्हाला जाऊन टाकूया. भरली का बघू, शौर्याचं तोडणं बघा साईजचं. लय छान झाले सावा, छोटे छोटे. मी तोडायला बसल्यानंतर ना आमचे हे दोन्ही कार्टून आले, आणि मम्मी तुला मी मदत करतो असं म्हणून ना मला तोडू लागत होते. तर साईचे बघून ना मला हसायला आलं, एकदम छोटे छोटे तोडत होता. तर शौर्यनं हाताने गोल करायचा आणि मग नंतर खाली टाकायचा. तर आता मुलांना या गोष्टी काही शौर्यने केलेल्या आहेत, कसे झाले आहेत कमेंट करून मला नक्की सांगा. तर हे शौर्याचे सांडगे आहेत. नंतर सगळे करून घेतले पटापट आणि वरती टेरेसवरती उन्हाला आणून टाकले. तर ओढणी खाली अशा पद्धतीने मी ठेवले होते, कारण कबूतर इथे भरपूर आहेत, आणि मग लगेच काही वाळायला टाकलं की ते खाऊन टाकतात, नाही तर वरतीच येऊन बसावं लागतं. तर अशा पद्धतीचे आपले हे छोटेसे सांडगे झालेले होते. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी वाळल्यानंतर कसे झालेले आहेत. तर हा छोटासा डेली ब्लॉग आपल्याला कसा वाटला, आणि जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.